ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं। कुडाळ नेरूर येथील घाडीवाडी रस्त्यावर मोरी खचून त्यावर भले मोठे खड्डे पडून गरजेसाठी रिक्षा जाणे कठीण झाले होते। त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून ते खड्डे बुजवले। आंबोली येथे 12 ते 16 ऑगस्ट काळात पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मागील 13 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेले काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे पडलेत। मात्र प्रशासनाने या महामार्गाकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिले नाही। या उलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचं राज्य सरकारने सांगितल्याने आता आपणच रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन करणार आहोत, असे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे सोबती संस्थेचे मंगेश नेने यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले। रविवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वाशीनाका पुणे येथे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। दोडामार्ग विजयदुर्ग राज्य मार्गाला मुळस येथे मधोमध भगदाड पडले व येथील रस्ता पूर्णतः खचत चालला असून वाहतुकीस धोकादायक बनलाय। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात होण्याची व परिणामी या राज्यमार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते। जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून दिनांक 24 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केले। याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।